अण्णा, हे सगळे दागिने माझ्यासाठी? वय यो डबो तुका काय वय दागे? पण मग तुमच्या घरातली माणसं? तुझ्यासाठी आणले, इतरांचा विचार करू नको. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळतंय की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत. उद्या हळद आणि परवा लग्न. मला खात्री होती अण्णा की तुम्ही मला अशा मोकळ्या गळ्यांनी लग्नात बसूच देणार नाही म्हणून. हे सगळं माझ्यासाठी आहे. अय्या, दागिने देणार की नाही देणार? नाही देणार दागिने. अण्णा अण्णा, अहो आमची ऐपत नाही. इतक्या वर्षाच्या संसारात कधी 4 दागिने नाही देऊ शकलो बायकोला. मग तुम्ही कसे घालाल दागिने? अहो, माझी बायको आहे कुमुदिनी कमलाकर पाटणकर. अण्णा अण्णा अण्णा, नवर विश्वास नाही. तिच्यासाठी त्यांनी घरात चोरी केली. पण हे दागिने नायकांचे असत. ते सहजासहजी कोणाच्या हाताक लागूक देऊचे नाही मी. आणि ह्या सगळा जपाक राखणदार असा. आणि तरी पण कोणाचं वाईट हेतू असा ना, तो घरातलो देवा. तो कोणाचा हेतू पूर्ण करूक देवचो नाही. आता बघ, काल रातच्या दागिने जाऊचे होते ना, ते इले ना परत. हा, हे काय असत? सकाळी काहीतरी जाताना दिसले. ठेवतोय. काम कर, अण्णांच्या बायकोला बोलवून आण. त्यांनाच सांगते मेहंदी लावायला. काय? अरे मस्करी करते. इथे तुझ्याशिवाय आहेच कोण? तूच लाव मेहंदी. मी? मग आता सगळं तुलाच करायचंय. घे, लाव बघू. लाव. तुका गोळीओ खाऊची हौस हा? अण्णा, पैशांचं काय झालं? अरे तुझा शब्द म्हणजे माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेग. टाळताच येणार नाही. पैशाची व्यवस्था झाली आहे. मग हे? आता काय मुहूर्त बघतस? आण. नाही, आणतो, थांब. काल अण्णा आले होते. त्यांना काय झालंय काय माहित, एकदम विचित्रच वागत होते ते. त्यांनाही कळत नसेल की ते नेमकं असं का वागतायत ते. कधी कधी ना मला त्यांचं काही कळतच नाही. पाटणकरबाईंनो, तुम्ही एकदा. सोंट्या, पण तू काळजी करू नकोस. सगळं ठीक होणार आहे बघ. आणि हो, तुझी सगळी मेहंदी लावून झाली ना की मग आपण त्यावर ना साखर लिंबूचं पाणी लावूया. मग ती आणखीन रंगेल. हा, ए चल, या हातावर पण लाव पटकन. हा, अडवून मागितले. त्या माणसाच्या हातापाया पडलो तेव्हा एवढे पैसे हाताला लागले. मला वाटते एवढ्यावर तुझं काम व्हावं. थांब अण्णा, त्या कागदावर सह्या करून जा. नुकसान होईल असा व्यवहार हा नेने कधीच करत नाही अण्णा नाईक. आपलं ठरलंय ना, अजून एक दिवस. शेवंता, अण्णा,
अहो जा ना तुम्ही. अगं अहो जा म्हणते ना. अण्णा नाही, जोवर तुझ्या वाड्यावर राज्य करत नाही तोवर या अंगावरची हळद उतरवणार नाही. तू सांग बरं. माझा नाही, माझं आणि अण्णांचं लग्न आहे. होय. हो, माझं आणि अण्णांचं लग्न आहे. लगीन असा लगीन असा माझा नि अण्णांचा. नाही, माझा नाही, अण्णांचा लगीन असा. तू जेवणाचा काय ता बघ. मी करते त्या सगळ्या. दे. निने, ह्या लगीन अशा लग्नाचा साक्षीदार होणार असा जा लगीन आपल्या गावात पहिला कधीच झालेला नाही. ते म्हणूनच कोणी विघ्न आणू नये म्हणून असं आडवाटेचं देऊळ शोधले. होय तर आता अण्णा 2-2 बायलेवर वाड्यावर संसार करतलो. आता काय घालून बघत बसशील? मग हे काय करायचा? अरे हा कॅमेरा काढासा. हा? हा. त्यातनं बघ, त्यातनं बघ. हा बघ. दिसतंय? होय दिसता. आता दाब बटन. या हा, निघाला फोटो. असे फोटो काढायचे लग्नातले सगळे. काढशील बरोबर? हा होय. आजवर इथवर पोचू शकले. आता नवीन आयुष्याला सुरुवात करते. तुमचे आशीर्वाद असू दे. आयुष्यमान भाऊ. अण्णा नाही आलेत अजून. लग्नाला एकटेच येणार आहेत की बरातीसाठी अख्ख्या घराला घेऊन येणार आहेत? अरे ह्या बायकांचा माहित आहे ना तुका. आधी 2-3 जण येतील, मग हे सगळे गोतावळो. एकदाच काय तर येऊचा वाण घेऊचा आणि जाऊचा. अगं असा बोलून कसा चला. त्यांना येऊचा ना तेव्हा येऊ दे. काय नाही धावपळ होऊची. दत्ता हा ना मदती. सरिता, गावशी कळवलास ना? लवकर योग सांगितलंय तेवढीच तुका मदत. अगो मदत किती हवी. एवढी माणसं किती हवी मदती. ह्या काय लगीन हा काय साधा हळदी कुंकुता. आहे खुळो जेवलो काय? जेवाय माझी जेवाय सुरवलो तो. हाक देते का मी वाढते. खुळ्या आता कोणचं लगीन लावतो? त्याचा अरे कोणाचा? तुझा?
नाही माझा नाही मग ताज विसरले. हे बघ आठवे पतूर ना तू जेवून घे. नको ऐसा नको लग्नाक जाऊचा जेव. बाजूक ठेवून दे. भूक लागली की भूक लागत. काय रे पांडू कसं असं? हा बाबा पाणी घेऊ यो बरो गावलो गजाली करू. धर येत आहे. अण्णा असत काय घरात? अण्णा नाही ना अण्णा नाही. नाही खय गेले? तमाका काय माहीत. बरं खा तू. हा लग्नातून आणलास? नाही रे तुम्ही नाही गेलास लग्नात? नाही. मी जाणारच आहे. हा जेवक जाणार आहे. हो कोणाचा लगीन असा? त्यांचा त्यांचा कोणाचा? हा त्यांचा. त्यांचा म्हणजे पाटणकर बाईंचा? हा आणि कोणाचा? आणि अण्णांचा. आली लग्न घटी. आहो काका मंगळसूत्र द्या ना. अण्णा हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे. तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला. अण्णा हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे. तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला. अहो अण्णा बायको आहे आता मी तुमची आणि वचन दिल्याप्रमाणे तुमच्या नावाचं मंगळसूत्र तुम्ही तुमच्याच हाताने माझ्या गळ्यात घालणार. घाला बघू. अण्णा या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली. सरिता बरा असस ना? दत्ता असा ना काळजी घेऊ. ते का पण वाण ठेवू खया ना. मग त्यांची तोंडा कोण बंद करतला? भांडी वाजतात ना तशी त्यांची तोंडा वाजतात. पण ते 4 माणसं जमली असत तर आवाज होतोलच ना. हा काय त्या लवकर कर आणि त्यांना एकदा घालवून दे बघ्या. गो असं बोला नको. हळदी कुंकवा केली होती. हा आता हैती येली होत तर इतको आवाज आणखीन येतली ना मग वाड्याचो वेंगुर्ल्याचो बाजार करतली. तुका त्रास होता ना तर कानात कापसाचे बोळे घाल. झालाच माझा. घ्या अण्णा. अण्णा आता तुम्ही पेढा भरवा पाटणकर बाई ना. अरे नेने पाटणकर बाई काय आता ते आपले वहिनी झाले.
नाईक झालेत ते. अण्णा भरो पेडव. असं काय अण्णा, तुम्ही माझं नाव नाही घेणार? छायाताईनू, मी समजावीन ना सगळ्यांका. होय, सगळे समजून घेतील. फक्त तुम्ही काय तो तुमचा निर्णय देवा. सरिता, हा येईलय. काय तो विचार करा. काय झाला? काय गेल्यापासून गप असात. नाही, सहजच. नक्की? होय. नतभाऊ आता वरात येतली ना? कुणाची वरात? लगीना ना? गेल्या गप्रो, तुका काय लग्नाची स्वप्न पडतात? नाही, हा लगीन वरात येणारा वाजंत्री येतले. हा लगीना. खुळवा नुसतो काय हो बडबडत राहता. निघायचून. नाही, हा लगीन हा वरात येणारा. हा. वहिनी, आता नवीन आयुष्याची सुरुवात होते. अण्णाला जसं इंदू वहिनीनं सांभाळून घेतलं तसं तुम्हीही घ्यालच. अर्थात अण्णाचं तुमच्यावर जास्त प्रेम आहे. दोघी घरात सुखानं नांदा म्हणजे झालं. मी परत आल्यावर एकदा घरी येऊन जाईन. कुठे बाहेर जाताय? हो, म्हटलं लग्न झाल्यावर सांगावं. उद्या मुंबईला एक महत्वाची मीटिंग आहे, ती उरकून येतो. आत्ता गाडीत बसलो तर उद्या कोर्टात गाठता येईल. बरं आहे, येतो. बाटली होय तुका? नाही नको अण्णा, नको नको माका. असंच असं कसं? घे घे. घे घे. या जेव घेऊच ना परत. बाबा, अहो तुम्ही तरी सांगा ना एक. नाही, आम्ही निघतो आता. सरिता, सांभाळ स्वतः. वहिनी, सांभाळा. सरिता पण आणि तुमका पण. अहो आता माका काय सांभाळू सा. बरा, आता येवा हा परत. आता एकदम बारशाकच. नाही नाही, बारसो घराकडेच होतलो. हा सरिता, आवशीन बघ, संधी साधल्या. अण्णा नाईकांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. काय बोलतस या?
आता माझ्या नावापुढे अण्णा नाईकांचं नाव लागणार. हळदी कुंकू लावा या नव्या नवरीला. ताई, तुमच्या कपाळावरचं कुंकू आयुष्यभर असं ठसठशीतच राहू दे, याची अर्धी जबाबदारी आता माझी आहे. आतापर्यंत लहान बहीण म्हणून मला सांभाळून घेतलं तुम्ही, यापुढेही सवत म्हणून नाही तर लहान बहीण म्हणूनच सांभाळून घ्या. आणि हो, आता अख्ख्या वाड्याची जबाबदारी फक्त तुमचीच नाही तर माझी पण आहे. या घरात माझो पण वाटो असा. छाया, बायांनो, तुमच्या पाया पडतय मी. तुम्ही येवा आता. आम्ही पण निघतो आता. बाबा, बाबा बोलून तरी काय उपयोग, सांगा ना बाबा. ह्या सगळ्या बोलाची ही वेळ नाही या. गो घरात घडतात सगळा विचित्र असा, पण ह्या सगळ्यात साशीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहू. हीच वेळ असा घरातल्या सुनेचा कर्तव्य पार पाडूची. घराचो हुमरो आणि सुनेची मर्यादा ओलांडू नको. आमचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असत. चल, येतो आम्ही. चल गो. येता आम्ही. काय तमाशा लावलाच हो? आले आणि देवदर्शन घेतलंच नाही. आलेच हा दर्शन घेऊन. काय आतापर्यंत शांत राहुलास, त्याचा काय परिणाम झालो तो बघतास ना. त्यांनी मका शब्द दिल्याने होतो. हाय, अण्णाने आतापर्यंत दिलेलो खयचो शब्द पाळला नाही अगे. खय गेली ती अवदसा. कुणीही माझ्या पाठीशी उभं राहणार नाही. फक्त एक तू आहेस जो माझ्या पाठीशी उभा राहशील. कारण फक्त तू बघितलंस या घरांनी, अण्णांनी माझ्यावर केलेला अन्याय नाही विसरू शकत मी. या घराने माझ्या मुलीचा केलेला अपमान नाही विसरू शकत. तो प्रत्येक क्षण, जो प्रत्येक क्षण जगत होते मी अण्णांच्या सुडाची वाट बघत. मी काय पण बडबड येईन असं तुका वाटता? अण्णा, तू काय बोलताय तुम्ही? करता बोलतय काय वजवून घेऊचा? बोल. म्हणजे आपलं लग्न खोट आहे का? हा? हे मंगळसूत्र जे तुम्ही माझ्या गळ्यात घातलंय हेही खोट आहे का? अण्णा, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तेही खोटं होतं का? माझ्या घरच्या पायऱ्या झिजवल्यात तुम्ही माझ्या या सौंदर्यासाठी, आणि आता हे सगळं नाकारताय. अण्णा नाही, कुठे फेडाल ही पाप? शकणार नाही. लई बघितले अशोक, आणि योग खेळणं गळ्यात घातलं म्हणून मी काय तुका माझ्या घरात येऊ देईन? माझी बायको म्हणून मिरूचा ना तुका. मग सांग, काय पुरावा आपला लगीन झाला त्याचो? आणून दाखव पुरावो. उभो कर. अख्खो वाडू तुझ्या नावावर करेल. या सगळी जण गडी म्हणान राहतील. जा, आण पुरावा.
अण्णा 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 तोंड बंद. नकोय काही नकोय मला काही नकोय. फसवलाय अण्णा तुम्ही मला फसवलाय. माझी सगळी स्वप्न माझ्या सुषमाचं भवितव्य सगळ्यावर पाणी फेरलंय अण्णांनी. पण आता बास. आता मी सोडणार नाही अण्णाला. नाही सोडणार मी. कुमुदिनी, पण कोणाक सांगणार तू लगीन झालेला? हं? कोणाक सांगणार? पुरावो हा पुरावो तुझा या सौंदर्य ना हा म्हाका रोज थोडा 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 संपताना बघूचा. मी माझ्या ह्या डोळ्यान बघणार. म्हाका मारू किती म्हाका मारू किती. अण्णा नाही नाही ना पुराव्यानिशी तुला फासावर लटकवलं तर बघ. पुरावो म्हणाल. अण्णा, मी पुरावा नष्ट करणारा माणूस. मी कसा पुरावा म्हणून उभा राहणार? हा? मला कल्पना होतीच असं काहीतरी होणार, म्हणून मी मुंबईला जायचा घाट घातला. आता वाट बघत बसू दे पाटणकर बाईला. दुसरं पुरावं कोण? रघु उभं राहणारा काय पुरावा म्हणणार? हा? काय सांगणारा की लग्नात मी अंतरपाठ धरल्यान म्हणा? हा? तुम्ही दमलेला दिसतात. पाणी वया काय? नाही नको. गेली बाया एकदाची. तुम्ही चालात. अण्णा, मी आणि रघु तुझे मित्र आहोत. तुझं हित आम्हाला कळतं आणि तुझ्या फायद्याचीच गोष्ट आम्ही करणार. एक पुरावा आहे. पाटणकर बाईच्या माहेरचा माणूस. बाहेरचं चोंट्या. तू फेकलेल्या तुकड्यावर जिवंत राहिला आणि आता पाटणकर बाईच्या माग पुढं नाचतोय. अण्णा, सावध राहायला हवं. सावध राहायला हवं. सर आता या
गरीबाच्या घराकडे. हा मग किती 10 वेळा शेवंताच्या घराकडे घुटमळतस रे? हा? अण्णानू तसं नाही तसा. मग एवढं पुळको कित्या शेवंताबद्दल तुका? अण्णानू पुळको कसलो माणूस म्हणून मी लय माणूस की कुठून कुठून भरली तुझ्यात, सगळी बाहेर काढताय. शेवंताच्या माहेरचो माणूस ना तू? हा? ए, अण्णा नायकाच्या वाकड्यात गेल्यास काय होता? तुझ्या इतका कोणाक कळणार? हा? म्हणून उभा राहा. हा? अण्णा मारतील माका. अरे काही नाही करणार ते. आपण वाड्यावर जाऊया. चल उठ चल. नको, मारतील ते माका. पाटणकर बाईनो, स्वतःची काळजी घ्यावा. जीवाक सांभाळा स्वतःच्या. अण्णा नाईक असत ते. अरे असेल तो अण्णा नाईक, पण तू बोलला होतास ना मला की तू काय माझ्या पाठीशी. कोणते हे फोटो? अण्णांचा पितळ उघड पाडणारे होते. आमच्या लग्नाचा सगळ्यात मोठा पुरावा चोंट्याकडे होता. 1 मिनिट पाटणकर बाई, तुम्हाला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते? काय? तुम्ही आता म्हणालात की अण्णा नाईक आणि तुम्ही लग्न केलं. हो, पण हे त्यांना मान्य नाहीये. अण्णा नाईक आणि तुमचं लग्न झालं असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे. पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न करणं यासाठी अण्णा नाईकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि पाटणकर बाई, तुम्ही या लग्नाला संमती दिलीत, किंबहुना तुम्ही हे लग्न केलं म्हणून मी तुम्हाला अटक करतोय पाटणकर बाई. अहो, घरी एकटा असणारा माणूस कुठे कधी जाईल काय सांगता येतं का? हो, पण त्याच्या घरी ना सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. जणू काही हाणामारी वगैरे झाली असावी. तुम्हाला कसं कळलं? मला संशय नाही, माझी खात्रीच आहे. अण्णा नाईकांनी चोंट्याचा जीव घेतलाय. तुम्हाला कसं कळलं? त्या घरात मला तसा एक पुरावाही दिसला. आता तो पुरावा नष्ट होण्याआधी आपल्याला तिथे जायला हवं. मी हात जोडते साहेब, तुम्ही आताच्या आता माझ्याबरोबर तिथे चला प्लीज. रणदिवे, गाडी काढायला सांगा. चला. हो, थांबा थांबा. कुठं राहता? सर 4 घरा सोडून. काल इथे कसला आवाज आला होता का मारामारीचा? आम्ही तर रात्री 9 लाईट बंद करून झोपतो. अजिबात जाग येत नाही? नाही हो साहेब, दिवसभर शेतावर काम करतो, रातच्या घेऊन झोपतो, ते सकाळी डोळे उघडतात. निघा. रणदिवे, आजूबाजूच्या घरी जाऊन चौकशी करा. येस सर. चल. हा बघा रुमाल. हा रुमाल अण्णा नाईकांचाच आहे. साहेब, आता तरी तुम्हाला पटलं? अण्णा नाईकांनी चोंट्याला नाहीसं केलंय. नाही, मारलाय त्याला, जीव घेतलाय त्याचा. चला, तुम्हाला मी आत टाकू. चला अण्णा नाईक. चला. या घरातल्या माणसांना आता मी सुखाने जगूच देणार नाही. मला सांगा, मेलेला माणूस
पोलीस स्टेशनला चालू दे. अरे ये बाबा, आत ये, बाहेर काय करतोयस?